हे बघा अंडा पकोडे टमाटर सॉस सोबत खायला छान लागते। चला तर पाहूया कसे करायचे अंडा पकोडे। नमस्कार, ज्योती हेल्दी आहार मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अंडा पकोडा, पण आधी माझा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर अंडा पकोडा यासाठी मी घेतले 4 अंडे, 1 प्याला बेसन, अर्धा प्याला मैदा, 1 कांदा कट करून, 2-3 हिरवी मिरची कट करून। आता मी एक बाउल घेतले, त्यामध्ये बेसन टाकून देते, मैदा टाकून देते, कांदा पण टाकून देते आणि हिरवी मिरची पण टाकून देते। मिरची पावडर थोडं, हळदी पावडर थोडं, लसूण जिऱ्याची पेस्ट थोडी, स्वादानुसार मीठ, थोडा खाण्याचा सोडा घेतलेला आहे, 1 चम्मच छोट्या चम्मचनं ओवा आणि थोडे जिरे हातावर चोळून, 2-4 पानं गोडनिंबाचा पत्ता। आता हे थोडं भिजून टाकते, थोडं पाणी टाकून भिजून टाकायचं। असं छान भिजवण्यात आलं पाहिजे, असं भिजवण्यात आलं पाहिजे छान। मी हे अंडे बॉईल करून घेतले होते, हे असे उभे कट करून घ्यायचे, असे उभे कट करायचे छान। आणि हे राहिलेले हे 2 सुद्धा अंडे कट करून घ्यायचे। हे अंडे मी असे कट करून घेतले। आता अंडा पकोडा करायला सुरुवात करू। मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकले। आता अंडा पकोडा तळून टाकू। तेल गरम झालेले आहे। आता हे अंडे असे तळून टाकू। आता हे अंडा पकोडे आपण पलटून घेऊ। हे झाले माझे अंडा पकोडे। हे अंडा पकोडे टमाटर सॉस सोबत आणि हिरवी मिरची सोबत खायला छान लागते। पण आधी माझा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सांगा कसे झाले माझे अंडा पकोडे। तोपर्यंत धन्यवाद।